7 जून 2016 सकाळचे 8:20 सिडको पोलीस स्टेशन औरंगाबाद. रात्रपाळीचे कर्मचारी जाऊन नवीन आले होते. काही अजूनही येतच होते. चहावाला मामू येऊन चहा देऊन गेला. नुकतेच आलेले एपीआय अधिकारी समोरच्या टेबलवर विखुरलेलं वर्तमानपत्र वाचत बसले होते. नुसतीच हेडिंग्ज वाचणं सुरू होतं. पूर्ण पेपर एका दमात वाचला तर दिवसभर काय करायचं हा समोर प्रश्नच होता. तो अधिकारी आल्यापासून मधूनच कुठंतरी 1-2 मिनिटांसाठी जाऊन यायचा. टेबलाकडे जात असताना कोठडीकडे नजर टाकायचा. अर्धवट अंधाऱ्या खोलीत जमिनीवर अंथरलेल्या मळकट चादरीवर रविकुमार बसला होता. आदित्य पाठीमागे हात बांधून खोलीत चक्रा मारत होता. दोघंही नाईट ड्रेसवरच होते. अवतार पाहण्यासारखा झाला होता. रवीचे केस विस्कटून गेले होते. आदित्यचे केस आधीच लांब होते. कावळ्याच्या विस्कटलेल्या घरासारखे ते दिसत होते. आधी किती चक्रा मारशील? बस की एका जागेवर. एवढं चाललं असतास तर आत्तापर्यंत हॉटेलला जाऊन आला असतास. रवीनं त्याला खिजवलं. रवीकडे एकदा तिरपी नजर टाकून आदित्य पुन्हा येरझारा घालत म्हणाला, तुला काय झालं बोलायला? इथं जीवन मरणाचा प्रश्न आहे. तुझी झालीय डॉक्टरी, सारं सेटल आहे. माझं आधीच इंजिनिअरिंगचं 1 वर्ष बॅक आहे. ही आजची गोष्ट समजली तर बाबा फोडून काढतील. तुला विनोद सुचतोय म्हणे हॉटेलला जाऊन आला असतास. आदित्यची बडबड सुरू झाली. मग काय करू? मोठ्यानं रडल्यानं आपण इथून सुटणार आहोत का? की पुन्हा पुन्हा तेच बोलून प्रश्न मार्गी लागणार आहेत? उलट त्याचा आपल्यालाच त्रास होईल. त्यापेक्षा थोडं हसलेलं बरंच की. त्या पोलिसांनाच प्रश्न पडायला हवा जेलमध्ये कोण येते, रवी म्हणाला. अरे पण वेळ प्रसंग तरी पहा. काही संपर्क नाही. माझा मोबाईल तर हॉटेलवरच राहिलाय. वरून तू टोमणा मारतोयस. खरं सांगा, त्या म्हाताऱ्यासोबत तुझे काय संबंध आहेत? आदित्य चिडून बोलत होता. काय? आता तू सुद्धा? रवीनं विचारलं. नाहीतर काय, तो म्हातारा भेटला आणि 7:30 सुरू झाली. आदित्यचं बोलणं ऐकून शांत बसलेला रवी उभा राहिला. त्याच्या डोक्यात काहीतरी सुरू झालं. रवीनं समोर टेबलवर बसलेल्या पोलीस अधिकाऱ्याला हाक मारली. एक्सक्यूज मी सर, तुमच्याकडे थोडं काम आहे. दुपारून आयबी ऑफिसर येतील. आल्यावर त्यांनाच सांगा तुमचं काम, एपीआय म्हणाला. त्याची मान अजूनही वर्तमानपत्रातच होती. सर, काम थोडं खाजगी आहे, रवी आर्जवी स्वरात म्हणाला. ओ डॉक्टर, बसा जागेवर. 20 वर्षांपासून सर्व्हिस करतोय. माझ्यासमोर ओळख आणि पैसा चालत नाही, अधिकारी म्हणाला. साहेब, माझी अडचण दुसरीच आहे. सध्या तरी तुमच्याशिवाय माझी हालत कोणीही समजून नाही घेऊ शकणार, रवी म्हणाला. आदित्यला काहीच समजत नव्हतं की याला कसली अडचण आहे. अधिकाऱ्यानं वर्तमानपत्र तसंच टेबलवर टाकलं आणि दोन्ही हात खिशात घालून तो कोठडीसमोर येऊन थांबला. बोला डॉक्टर, काय अडचण आहे? अडचण मला नाही, तुम्हाला आहे, रवी म्हणाला. अडचण मला? आणि ती कसली? अधिकारी बुचकळ्यात पडला. रवी हळू आवाजात म्हणाला, मला माहिती आहे तुम्हाला त्या ठिकाणी प्रचंड खाज सुटली आहे. त्या अधिकाऱ्यानं झटकन खिशातले हात बाहेर काढले. तुम्हाला कसं समजलं? अधिकाऱ्याचा सारा डौलच उतरून गेला. मी डॉक्टर आहे, मानसोपचार तज्ज्ञ. मी समोरच्याच्या मनातलं ओळखू शकतो, रवी म्हणाला. काय सांगता? अधिकारी म्हणाला. खरंच, आणि माझ्याकडे उपचारही आहे यावर, रवी म्हणाला. अधिकाऱ्यानं सहन न होऊन पुन्हा दोन्ही हात खिशात घातले. खरखर खाजवण्याचा आवाज येऊ लागला. काय कामे सांगा डॉक्टर, अधिकारी म्हणाला. मला फक्त 5 मिनिटांसाठी माझा मोबाईल द्या, रवी म्हणाला. कॉन्स्टेबल, यांचा मोबाईल द्या. त्यांच्या वकिलांशी बोलायचंय त्यांना. धन्यवाद सर, रवीनं आभार व्यक्त केले. अहो धन्यवाद कशाला, मला लवकर औषध लिहून द्या. 3 दिवस झाले भिंतीआड जाऊन खाजवून येतोय. खूप परेशान आहे हो, पोलीस अधिकारी त्रासिक होत म्हणाला. कॉन्स्टेबलनं रवीचा मोबाईल आणून दिला. आदित्य खुश होत म्हणाला, तू कसं काय ओळखलंस मित्रा? प्रत्येकाला एक तरी आजार असतोच,
पण प्रत्येक जण खोटं बोलतो. मोबाईल उघडून रवीनं एक नंबर डायल केला. 2-3 रिंग नंतर तिकडून आवाज आला, हॅलो माय डिअर, मी तुला फोन करणारच होतो, पण थोडं कामात व्यस्त होतो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रवी. रवीला कळेच ना की उत्तर काय द्यावं. तो घाईतच म्हणाला, थँक्स पप्पा. बर्थडे साजरा केला की नाही? काय म्हणतोय नागपूरचा पाऊस? तुला आवडतोय ना? प्रॅक्टिस काय म्हणतेय? वडिलांचे प्रश्नावर प्रश्न. ठीक आहे, रवी म्हणाला. बेटा, तुझा आवाज मला खूप कमी वाटतोय. काल रात्री फोन नाही केला म्हणून नाराज आहेस का? वडिलांनी विचारलं. नाही. पैसे पाठवू का मग? वडील म्हणाले, नको. तुझ्या आईशी बोल. हा माझ्याशी कधीच मोकळेपणानं बोलत नाही. असं म्हणत वडिलांनी आईकडे फोन दिला. हॅलो कुमार, हॅपी बर्थडे बेटा. रवीच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता. हा बोल ना. आज मुद्दाम तुझ्या आवडीचे जामून बनवलेत, गोड पदार्थ. थँक्स मम्मी. पप्पांना फोन दे. रवी म्हणाला. अरे पण आज माझ्याशीही नाही बोलला. किमान वाढदिवशी तरी. आईचा घोगरा आवाज रवीनं ऐकला. हा बेटा बोल ना, काही अडचण आहे का? पप्पांनी विचारलं. पप्पा, मी सध्या औरंगाबादमध्ये आहे, रवी म्हणाला. अच्छा, मग एक फोन करून कळवायचं तरी. फिरायला गेलास की काय मित्रांसोबत? वडिलांनी विचारलं. नाही, कॉन्फरन्ससाठी आलोय. अच्छा, घरी कधी येणार आहेस? खूप दिवस झालेत तुला भेटून. मी पोलीस स्टेशनमध्ये आहे. काय? पोलीस स्टेशन? काय झालं बेटा? नंतर सांगतो, आत्ता सगळं सांगायला वेळ नाही. कोणत्या पोलीस स्टेशनला आहेस? वडिलांनी विचारलं. मी मोबाईलवर माहिती पाठवतो सगळी. मला जामीन मिळवून द्या लवकर. तू काहीच काळजी करू नकोस, मी स्वतः येतो. तसं येणं आता कठीण आहे, महत्वाच्या मीटिंग्ज आहेत. पण मी आपल्या औरंगाबादमधल्या ब्रँच मॅनेजरना पाठवतो. ते वकिलांना घेऊन येतील. रवीनं फोन कट करून मोबाईल कॉन्स्टेबलकडे परत दिला. आता आदित्य चादरीवर बसला होता आणि रवी कुमारच्या येरझारा सुरू झाल्या. पोलीस स्टेशनमध्ये नेहमीची शांतता होती. रात्री दाखल झालेल्या 1-2 गुन्ह्यातील लोक अधूनमधून आत बाहेर करत होते. पोलीस कर्मचाऱ्यांच्या बुटाचा खाडखाड आवाज तेवढा घुमत होता. आदित्य भिंतीच्या आधारानं बसून रवीच्या हालचाली पाहत होता. रवीच्या चक्रा सुरूच होत्या. त्याच्या डोक्यात घडलेल्या पूर्ण प्रसंगांची साखळी सुरू होती. त्याला कालचा दिवस आठवला. काल त्याला थोडी सुद्धा कल्पना नव्हती की आज आपण या ठिकाणी असू. त्या 10 बाय 10च्या खोलीत त्याचा जीव घुसमटत होता. खोलीतला अंधार त्याला नकोसा वाटत होता. त्याला त्या अंधारात हरवल्यासारखं वाटू लागलं. नकळत अंधार वाढू लागला. वाढता वाढता एवढा वाढला की त्या अंधारात तो हरवून गेला. काल सकाळी पडलेल्या स्वप्नातला हाच अंधार होता. जीवाची घुसमट तीच होती, धडपड तशीच होती. इथंही तो काहीतरी शोधण्याचा, चाचपडण्याचा प्रयत्न करू लागला, पण हाती काहीही लागत नव्हतं. हळूहळू खोलीच्या दगडी भिंती दूर दूर जाऊ लागल्या. त्या जसजशा दूर जाऊ लागल्या तसतसा त्यांचा आकार वाढू लागला. एक एक दगड भव्य दिसू लागला. ती कोठडी नुसती एक खोली न राहता बनली एक लेणी, भव्य लेणी. हजारो हात आणि त्या हातातून पडणारे छन्नी हातोड्यांचे घाव. चहूबाजूंना तोच आवाज, दगडांचा खच. रवीला ते दगड त्याच्याच अंगावर पडल्यासारखे वाटू लागले. पडलेल्या दगडांखाली त्याचं सर्वांग दबून गेलं, हालचालच बंद झाली. पडलेले दगड हळूहळू एकेका मूर्तीचा आकार घेऊ लागले. अनेक भव्य दिव्य मूर्ती, नजरेत न मावणाऱ्या. अचानक साऱ्या मूर्तींच्या नजरा याच्यावरच रोखलेल्या. दगडांचा पडलेला खच याला आपल्यात सामावून घेतोय, एकरूप होतोय. रवीचंही एका शिळेत घट्ट पाषाणात रूपांतर झालंय. काळा कभिन्न दगड. ते हजारो हात आता याच्याकडे वळले. पुन्हा तोच छन्नी हातोड्याचा खण खण आवाज. याचं रूपांतर हळूहळू पाषाणातून मूर्तीमध्ये होतंय. एका सुबक मूर्तीमध्ये, जिला पाहायला पिढ्यानपिढ्या लोक येतील, मूर्तीचं कौतुक करून जातील, कलाकारांना दाद देतील, वाहवा होईल. निस्सीम सौंदर्य पाहिल्याची आठवण मनात साठवून जातील.
पण ते अफलातून सौंदर्य, ती डोळे दिपवणारी मूर्ती घडताना छन्नीचे घाव सोसताना दगडाची झालेली घुसमट, त्या वेदना मात्र कोणालाच समजणार नाहीत. प्रत्येक घावानिशी भळभळलेलं रक्त कधीच कोणाच्या नजरेला पडणार नाही. लोकांना दुःख रेतीवर तर सुख दगडावर कोरायला आवडतं. हेच काय ते त्या दगडाचं सुख. त्या भव्य दिव्य मूर्तीच्या आड असलेल्या गडद अंधारात या सुखाला कवटाळून राहायचं. त्या लेण्यातही गडद अंधार आहे आणि या कोठडीतही अंधार आहे. तिथेही दगड आहे आणि इथेही दगडच आहे. तिथंही भयान शांतता, इथंही तेवढीच शांतता. त्या दगडानं घाव सोसलेत तसे याही दगडांनी तेच घाव सोसलेत. लेण्या घडवणारे हात जसे अज्ञात आहेत तसेच दगड घडवणारे हातही अज्ञातच आहेत. एक दिवस तेही भग्न होतील, एक दिवस हेही भग्न होतील. माणूस तिथंही जातो, माणूस इथंही जातो. माणसासाठी दोन्हीही दगडच. माणूस स्वतःच्या सोयीनुसार त्या दगडाचा कधी देव बनवतो तर कधी अंधाऱ्या कोठडीतला चिरा बनवतो. एक गोष्ट मात्र खरी, लेणीतील दगडावर, त्याच्या प्रत्येक घावावर निर्मितीचा आनंद आहे, तर या अंधार कोठडीतल्या चिऱ्यावर, त्याच्या प्रत्येक घावावर दुःखाची निर्मिती आहे. बोलून झालंय ना वडिलांसोबत, काहीतरी करतील ते. आता कसला विचार करतोयस? उगीच खडकाला धडका मारण्यात काय अर्थ आहे? आधीच्या या वाक्यावर रवीच्या डोक्यातल्या विचारांची साखळी तुटली. तू काही बोललास का? रवीनं विचारलं. काय विचार करतोयस हे विचारलं, आदित्य म्हणाला. विचार वगैरे नाही काही करत, असाच फिरतोय, रवीनं उत्तर दिलं. अरे सांग ना मला पण, तू काय एकटाच अटक झालास का? मला पण आतून वाटलं पाहिजे ना काहीतरी, आदित्य म्हणाला. मी विचार करतोय की मीच का? रवी म्हणाला. असला कसला विचार? मीच का म्हणजे? म्हणजे न्यायाधीशांनी मलाच का निवडलं? कशासाठी? आदित्यनं विचारलं. कशासाठी ते मला माहित नाही, पण काहीतरी खूप महत्वाचं आहे किंवा होतं. रवीची नजर भिंतीवरच खिळून होती. हे बघ दोस्ता, मी आधीच खूप परेशान आहे. त्यातून त्या म्हाताऱ्याचं नाव घेऊन आणखी गुंता वाढवू नकोस. सरळ सरळ सांग. रवी आदित्यच्या समोर मांडी घालून बसत म्हणाला. 2 महिन्यांपूर्वी कॉन्फरन्ससाठी मला डॉक्टर परांजपे यांचं, म्हणजेच न्यायाधीश दीक्षितांचं पत्र आलं होतं. माझी इच्छा नसल्यानं मी त्यांना माझा नकार कळवला होता. त्यानंतर पुन्हा 1 महिन्यापूर्वी त्यांचं पत्र आलं होतं आणि फोनही. मी माझ्या 2 सायकियाट्रिस्ट मित्रांना विचारलंही होतं की त्यांना पत्र आलं का म्हणून. एकानं सांगितलं की मला पत्र आणि फोन आला होता, पण तो 1-1.5 महिन्यांसाठी बाहेरगावी जाणार होता. आणि दुसरा मित्र जो नागपूरमध्येच होता, त्याला मात्र काही पत्र, फोन किंवा ईमेल आलेला नव्हता. याचा अर्थ न्यायाधीशांनी अशा पद्धतीनं नियोजन केलं होतं की फक्त मीच गेलो पाहिजे आणि तू सुद्धा माझ्यासोबत येणार याचीही त्यांना माहिती असावी. मी होकार कळवल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी आपल्या दोघांचंही विमानाचं तिकीट काढलं. माझं ठीक आहे, मी कॉन्फरन्ससाठी इकडे येणारच होतो, पण तुझंही तिकीट का काढून दिलं हा प्रश्न तेव्हा मनात आला नाही. आपल्यासाठी 5 स्टार हॉटेलमध्ये खोली बुक केली, म्हणजेच त्यांना कसंही करून माझी भेट घ्यायचीच होती. पण भेट घेण्यामागचं कारण काय असावं? आदित्यनं विचारलं. काहीतरी असेल. कदाचित भेट अपूर्णच राहिली असेल, रवी म्हणाला. 1 मिनिट रवी, जर तुला ते भेटणारच होते, काही सांगणार होते, तर मग त्यासाठी ती कॉन्फरन्स, डॉक्टर परांजपे म्हणून ओळख सांगणं, या नाटकाची काय गरज होती? सरळ सरळ फोनवर बोलणं झालं असतं किंवा मग भेट घेता आली असती ना. खूपच मोठं कारण असतं तर तेच स्वतः नागपूरला आले असते, आदित्य म्हणाला. आधी आपल्याला एक गोष्ट विसरून चालणार नाही की दीक्षितांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या वयाचा, त्यांच्या एवढा अनुभवी माणूस केवळ अविचारापोटी स्वतःचा जीव निश्चितच नाही देऊ शकत. त्यांच्या समोरच्या सर्व शक्यता संपल्या असतील. काहीतरी मोठं कारण असेल आत्महत्या करण्यामागे.
अशी काहीतरी महत्वाची गोष्ट असेल जी त्यांना मला सांगायची असेल, पण ती माझ्यापर्यंत पोचवणं कठीण असेल. कोणीतरी त्यांच्यावर नजर ठेवून असेल, काहीतरी जीवावर बेतणारं असेल, म्हणून त्यांनी हे असं नियोजन केलं असावं. रवीनं स्पष्ट केलं. कदाचित हे तुझं लॉजिक असू शकतं. या योगायोगाच्या गोष्टी असतील कदाचित, आदित्य म्हणाला. नाही आदी, योगायोग खरं तर एखाद्या गोष्टीबाबत असू शकतो. पण नेमकं माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच त्यांची निवृत्तीची पार्टी असणं, ज्याला अजून 1 महिना बाकी होता, तसंच त्यांचं इथं औरंगाबादमध्ये घर असताना हॉटेलमध्ये खोली घेऊन राहणं, मला नाही वाटत या योगायोगाच्या गोष्टी असतील. असू शकतं, आदित्यनं सहमती दर्शवली. अरे एवढंच काय, त्यांनी माझ्या आवडीचा चॉकलेट केकही मागवला. त्यांना माझी आवड योगायोगानं थोडीच समजणार आहे, रवी म्हणाला. आणि तो एपिलिप्सीचा अटॅक? आदित्यनं पुन्हा शंका काढली. ते एक नाटक होतं. अतिशय उत्तम पद्धतीनं केलेला अभिनय. आणि हो, आणखीन एक गोष्ट, न्यायाधीश या शहरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व होतं. एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या सेवानिवृत्ती समारंभाला एकही डॉक्टर उपस्थित नसणं हे थोडं वेगळंच वाटलं. त्यांना पूर्णपणे माहीत होतं की मी तिथं आहे. मी त्यांच्या जवळ जावं यासाठी त्यांनी झटका येण्याचं नाटक केलं असावं. एपिलेप्सी अटॅकमध्ये माणूस पाय पूर्णपणे ताणून धरतो, झाडत नाही. इमर्जन्सीमध्ये मी तेवढं लक्ष दिलं नाही. कदाचित पोटात विस्की होती याचा हा परिणाम असावा. रवीनं सगळं आधी समोर मांडलं. मी उगाच घाबरून गेलो होतो, आदित्य म्हणाला. त्यांनी आत्महत्या केली आणि त्यांच्या आत्महत्येला कारण आपण, खास करून मी. जोपर्यंत कारण आपल्याला समजत नाही तोपर्यंत गुन्हेगार आहे, रवी म्हणाला. न्यायाधीशांची आत्महत्या आणि आपलं इथं असणं यांना जोडणारी मला वाटते एकच गोष्ट आहे, आणि तीच गोष्ट आपल्याला त्या कारणापर्यंत नेऊ शकते, आदित्य म्हणाला. कोणती गोष्ट? रवीनं विचारलं. त्यांनी मरण्यापूर्वी तुला पाठवलेला मेसेज काय होता तो? आदित्य म्हणाला. पीस. It does not mean to be in place where there is no noise, trouble or hard work. It means to be in the midst of those things and still be calm in your heart. हा होता तो मला आलेला मेसेज, जो एक साधा फॉरवर्डेड आहे. असे मेसेजेस मला रोज येत असतात, रवी म्हणाला. खरं आहे की रोज असे 10 मेसेजेस येतही असतील, पण हा मेसेज कोणीतरी मरण्याच्या आधी पाठवलाय. काहीतरी अर्थ असेलच यामागे, आदित्य म्हणाला. अर्थ सरळ सरळ आहे. शांतता याचा अर्थ हाच होत नाही की अशी जागा जिथे आवाज नाही, अडचण नाही किंवा कष्ट नाहीत. याचा अर्थ होतो की या सर्व गोष्टी असतानाही, म्हणजे आवाज, अडचण किंवा कष्ट असतानाही तुमच्या हृदयात शांतता आहे, रवी म्हणाला. वाह, क्या बात. एखाद्या तत्वज्ञानाच्या पुस्तकाचा शेवट करण्यासाठी चांगलं वाक्य आहे. देऊन देऊन काय संदेश दिलाय म्हाताऱ्यानं. सरळ सांगायचं सोडून तो गेला आणि आपल्याला इथं अडकवून ठेवलं, आदित्य म्हणाला. आधी त्या म्हाताऱ्यानं आपल्याला या मेसेज व्यतिरिक्त आणखीही काहीतरी दिलंय मित्रा, रवी चुटकी वाजवत म्हणाला. काय दिलंय? आदित्यनं विचारलं. एक गोष्ट जी आपण विसरूनच गेलो होतो, रवीनं उत्तर दिलं. कोणती गोष्ट? सांग ना लवकर, आदित्य म्हणाला. आपल्याला दिलेल्या भेटवस्तू. अच्छा, मी तर मला दिलेला बॉक्स रात्रीच उघडून पाहिला, आदित्य म्हणाला. काय होतं त्यात? काही खास? रवीनं आश्चर्यानं विचारलं. एक सुगंधी परफ्यूम होता त्यात. न्यायाधीशांना माझ्या आंघोळीबद्दलही माहित होतं वाटतं. एखाद्याच्या आयुष्यात एवढं डोकावून पाहायचं नसतं, आदित्य म्हणाला. पण मला दिलेली भेटवस्तू नक्की काहीतरी ग्रेटच असेल. मला तर वाटतंय की एवढं नाटक, एवढा खेळ त्यासाठीच असेल. हे जे रामायण महाभारत घडतंय ना, ते नक्कीच त्या भेटवस्तूभोवती फिरत असलं पाहिजे, रवी म्हणाला. काय असावं बरं त्यात? आदित्यनं विचारलं. काय आहे ते माहीत नाही, पण जे काही आहे ते न्यायाधीश कृष्णकांत दीक्षितांच्या जीवापेक्षा नक्कीच मोठं असावं, रवी निश्चयानं म्हणाला. चला, तुमचा जामीन झालाय.
मघाचाच कॉन्स्टेबल त्या खोलीचं दार उघडत म्हणाला. आळस झटकत दोघंही बाहेर आले. आपल्या समोरच्या कागदावर एपीआय काहीतरी लिहित होता. त्याच्या समोरील वकील कागदपत्रांची पूर्तता करत होता. दुरून काही दिसलं नाही, पण जवळ जाताच वकिलाच्या बाजूला एक 25-26 वर्षांची तरुणी बसलेली दिसली. अंगावर पर्पल कलरचं ब्लेझर तिनं चढवलं होतं. वकिलानं सांगितलेल्या ठिकाणी ती सह्या करत होती. तिला पाहताच दोघांनीही आपले विस्कटलेले केस नकळत व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला. रविकुमार आपलं किंचित बाहेर आलेलं पोट आत ओढून घेण्याचा प्रयत्न करू लागला, पण तरीही पुन्हा ते बाहेर आलंच. आदित्य हळूच रवीच्या कानात म्हणाला, एकदा तुझ्या वडिलांना भेटायचंय मित्रा. भारीच इंटरेस्टिंग आहेत तुझे बाबा. मी नाही समजलो, रवी म्हणाला. एवढ्या कमी वयातील तरुणी मॅनेजर पदावर ठेवणं हे इंटरेस्ट असल्याशिवाय कसं शक्य आहे? आदित्य हळूच म्हणाला. बाप बाप असतो. रवी बोलत टेबलापर्यंत पोहोचला. डॉक्टर एन रविकुमार कोण आहे आपल्यापैकी? वकिलानं दोघांच्या अवताराकडे पाहत विचारलं. नमस्कार, मी आहे रविकुमार. हस्तांदोलनासाठी रवीनं हात पुढं केला. तरुणीकडे पाहत चेहऱ्यावर स्मित आणत हाय केलं. तिनं उत्तरादाखल काही केलं नाही. पोलिसानं दोघांनाही एका रजिस्टरमध्ये सही करायला सांगितलं. कॉन्स्टेबलनं रवीला त्याचा मोबाईल परत आणून दिला आणि चौघही बाहेर निघाले. तोच मागून आवाज आला, डॉक्टर साहेब, आपलं एक काम राहिलंच की, तेवढं औषधाचं बघा. पोलीस अधिकारी बाहेर येत म्हणाला. अरे हो, बरं झालं आठवण केलीत. रवीनं परत मागे जाऊन कागदाच्या एका तुकड्यावर एक टॅबलेट आणि एक क्रीम लिहून दिलं. ही गोळी रोज एक घ्या आणि हे क्रीम तिथं लावा. आणि हो, दररोज आंघोळ करत जा. रवी माघारी न पाहत म्हणाला आणि हसतच 7 जून 2016 सकाळचे 10:40 चौघही पोलीस स्टेशनच्या बाहेर आले. वकिलांनी सांगितलं की त्यांना कोर्टमधल्या काही केसेसची पूर्तता करायला जायला हवं. वकील निघून गेले. आता तिघेजणच रस्त्यावर उभे होते. कोणीच काही बोलत नव्हतं. आदित्य बावळटासारखा उभा होता. त्याच्या पोटात खरं तर गडबड सुरू झाली होती. रवी काहीतरी बोलणार तेवढ्यात ती तरुणी म्हणाली, मला माहित नाही तुम्ही कोण आहात. तुमच्यामुळे मला उशीर होतोय. माहित नाही? मग जामीन कसा काय दिला? आदित्यनं विचारलं. माझ्या बाबांनी मला सांगितलं होतं तुम्हाला सोडवायला. माझं महत्वाचं काम सोडून आले मी इथे, तरुणी म्हणाली. तुमचे बाबा? आदित्यनं विचारलं. श्रीकांत फार्मास्युटिकल कंपनीत औरंगाबाद ब्रँचचे मॅनेजर माझे बाबा आहेत. ते सध्या बाहेरगावी गेलेत म्हणून मला पाठवले त्यांनी, तरुणीनं उत्तर दिलं. अच्छा, आम्ही ओळखलं नाही. हे अंगावर ब्लेझर वगैरे पाहून आम्हाला वाटलं तुम्हीच मॅनेजर आहात, आदित्य म्हणाला. ते काही असो, मला तुमच्या भानगडीत काहीही रस नाही. तुम्हाला माझ्या घरी सोडायला सांगितलंय बाबांनी, तिथे तुम्ही फ्रेश व्हा. तरुणी तिच्या कारकडे वळली. सॉरी, पण आम्हाला हॉटेलात परत जायचंय, आदित्य म्हणाला. रविकुमार नुसताच शांत उभा होता. आता हॉटेलात काय आणखी? तरुणी म्हणाली. काय म्हणजे? आमचे कपडेत तिथं. नाईट ड्रेसवर आहोत आम्ही. आंघोळ सुद्धा नाही झाली अजून. खरं तर त्याची तळमळ दुसरीच होती. आदित्यच्या तोंडून आंघोळ हा शब्द ऐकताच रवीनं त्याच्याकडे दचकून पाहिलं. ना आम्ही तुमच्या घरी येणार आहोत, ना हॉटेलात परत जाणार आहोत. आम्हाला आधी हॉस्पिटलला जायचंय, रवी म्हणाला. कसलं हॉस्पिटल? तू तर काही बोलला नाहीस, आदित्य चक्रावून म्हणाला. मला न्यायाधीशांना एकदा शेवटचं पाहायचंय, रवीनं उत्तर दिलं. अरे पण हॉटेलचं काय? ते नंतर, आधी हॉस्पिटल. ज्या माणसानं जीव दिला तो माझ्यासाठीच होता की नाही ते मला माहित नाही, पण एक माणूस म्हणून मला एकदा त्यांना पाहायचंय, रवी म्हणाला. तुमच्या गप्पा झाल्या असतील तर चला आता. न्यायाधीशांना मेडिकल कॉलेजमध्ये नेलं असेल. घरी जायच्या रस्त्यावरच घाटी हॉस्पिटल आहे. चला आता लवकर. बाजूलाच उभ्या असलेल्या कारमध्ये तिघही बसले. तरुणी कार चालवत होती. तिच्या शेजारी आदित्य बसला होता आणि रविकुमार मागच्या सीटवर. पोलीस स्टेशनमधून आल्यापासून ती दोघांशीही ठीक बोलत नव्हती. एक्सक्यूज मी, तुम्ही अजून तुमचं नाव नाही सांगितलं, रवी म्हणाला. मी तुम्हाला जामीन दिलाय.
जामीनपत्रावर सह्या करताना नाव पाहिलं नाही का? ती म्हणाली, एवढं बोलण्यापेक्षा सरळ नाव सांगितलेलं काय वाईट. तसंही गडबडीत लक्ष नाही गेलं नावाकडे. रवी म्हणाला, प्रियल. प्रियल जाधव नाव आहे माझं, ती म्हणाली. अच्छा, प्रियल म्हणजे मिस प्रियल. बरोबर बोलतोय ना मी? रवी म्हणाला. होय, मिस प्रियलच, तिनं उत्तर दिलं. तर मिस प्रियल, थँक्यू. एवढ्या कामातून वेळ काढून आम्हाला मदत केल्याबद्दल धन्यवाद, रवी म्हणाला. मला काय घेणं की देणं तुमच्याकडून? आभार बाबांचे माना. स्वतः अडचणी करून ठेवायच्या आणि त्रास दुसऱ्याला द्यायचा. आयुष्यात पहिल्यांदा मी आज पोलीस स्टेशनमध्ये आली आहे तुम्हा दोघांमुळे, प्रियल म्हणाली. प्रियलच्या या बडबडीवर रवीनं उत्तर देणं टाळलं. आदित्य तिचं बोलणं ऐकत होईल तेवढं पोट आवळून घेण्याच्या प्रयत्नात होता. पुढच्या काही मिनिटात गाडी घाटी हॉस्पिटलमध्ये वळली. हॉस्पिटलच्या आवारात भरपूर गर्दी होती. सरकारी दवाखान्यात ओपीडी समोर भली मोठी रांग लागली होती. ॲप्रॉन घातलेल्या एका मुलाला रवीनं मॉर्च्युरीचा पत्ता विचारला. त्यानं सांगितल्याप्रमाणे 2 वळणं घेऊन थोडं अंतर जाताच समोर मॉर्च्युरी हॉल दिसला. गाडी रस्त्यावरच अर्धवट पार्क करून 3 जण मॉर्च्युरी हॉलच्या दरवाजात थांबले. समोरून आयबी ऑफिसर अजित माने येत होता. ओ डॉक्टर साहेब, मला अपेक्षित होतंच तुम्ही इकडे याल. तुम्ही आणि इथे? रवीनं आश्चर्यानं विचारलं आणि पुढे म्हणाला, नाईस कोट ऑफिसर. थँक्यू डॉक्टर. काही कागदपत्रांची पूर्तता करायची आहे. आपल्या जज साहेबांचं पोस्टमॉर्टम व्हायचंय अजून. एका हातानं शर्टवरच्या काळ्या कोटाचं वरचं बटन लावण्याचा प्रयत्न करत ऑफिसर म्हणाला. तोंडात निकोटेक्स होतच. त्याच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची रवीला गरज वाटली नाही. एवढ्या लवकर जामीन मिळेल असं वाटलं नव्हतं. ठीक आहे, तुम्ही पैसेवाले लोक आणि जामीन द्यायला एवढे ग्लॅमरस लोक येत असतील तर मीही स्वतःला अटक करवून घेतली असती. प्रियलकडे पाहत खी करून हसत तो म्हणाला. 3घही सरळ मॉर्च्युरी हॉलकडे निघाले. कोण आहे हा नालायक माणूस? प्रियलनं हळूच आदित्यला विचारलं. आयबी ऑफिसर आहे, या केसचा मुख्य तपास करता, आदित्य म्हणाला. मला संधी मिळाली तर याचं नाकच फोडेन मी, प्रियल मागे वळून पाहत म्हणाली. हॉलच्या आत प्रवेश करताच एक किळसवाणा उग्र दर्प नाकात घुसला. प्रियलने नाकाला रुमाल लावला. आदित्य नाक झाकण्याचा प्रयत्न करू लागला. इंग्रजांच्या काळातील बांधकाम असलेली मॉर्च्युरी तशीच होती. मोठे जुनाट पंखे, त्यांचा घरघर आवाज, भिंतीवरचे जुनाट बल्ब, कित्येक वर्षांपासून बंद अवस्थेत असणारे एक्झॉस्ट पंखे, शरीरातून काढलेले स्पेसिमन ठेवण्यासाठी 10% फॉर्मेलिनच्या काचेच्या बाटल्या, तिथंच भरायचे फॉर्म, कागदपत्रे, वर्षानुवर्ष तसंच होतं. हॉलमध्ये 9-10 लोखंडी टेबलं, रक्त वाहण्यासाठी सोडलेले पाईप्स आणि नाकाला झिणझिणे आणणारा तिथला वास पाहून प्रियल आणि आदित्यला चक्कर यायची वेळ आली. 7-8 मृतदेह वेगवेगळ्या टेबलांवर ठेवलेले होते. 2 कर्मचारी मन लावून कामात गुंतले होते. छन्नी हातोड्याच्या खणखण आवाजात एका मृताची कवटी फोडण्याचं काम सुरू होतं. रवी तिकडे गेला आणि त्यातील एकाला न्यायाधीशांची बॉडी कोणती हे विचारलं. त्यानं तिथूनच बोटानं इशारा केला. त्याच्या तोंडातून दारूचा घमघमाट येत होता. हॉलमधल्या दर्पामध्ये हाही वास मिसळून जात होता. रवीनं इशारा करताच आदित्य आणि प्रियल एका टेबलाजवळ आले. रवी कुमारनं न्यायाधीशांच्या शरीरावर झाकलेलं कापड दूर केलं. न्यायाधीश कृष्णकांत दीक्षित शांतपणे कालनिद्राधीन झाले होते. काही वर्षांपूर्वी असेच रवीचे आजोबा आजारपणात दवाखान्यात गेले. अल्पशा आजाराचं कारण झालं आणि दवाखान्यात भरती होताच हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाला. दीक्षितांचे डोळे अर्धवट उघडलेल्या स्थितीत होते. डोक्यावरचे पांढरे केस मात्र स्वच्छ विंचरलेले होते. रवीनं एकदा त्यांना पूर्ण पाहून घेतलं. त्याची नजर न्यायाधीशांच्या बोटातल्या अंगठीकडे गेली. अजूनही त्या सोनेरी अंगठीत कोरलेल्या 2 तलवारी एकमेकींना छेदत चमकत होत्या. एका क्षणात रवीनं मृतदेह झाकला. आलेली शिसारी झटकत तो वळला आणि जवळजवळ धावतच हॉल बाहेर गेला. आदित्य आणि प्रियलला नेमकं झालंय काय हेच कळत नव्हतं.
तेही धावत रवीच्या मागोमाग निघाले. बाहेर येताच अजित मानेंनी रवीला अडवलं. डॉक्टर साहेब, दीक्षितांचं पोस्टमॉर्टम होईल थोड्या वेळात, पण रिपोर्ट यायला वेळ लागेल. ही स्पेशल केस आहे आणि तुम्ही स्पेशल गुन्हेगार. आठवडा तरी लागेल यासाठी, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचे कॉल रेकॉर्ड्स तपासायचे आहेत, त्याचीही चौकशी करायची आहे. जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला औरंगाबाद शहर सोडता येणार नाही. रवीनं एक जळजळीत कटाक्ष ऑफिसरवर टाकला. छातीशी सैल पडलेला कोट मानेनं उगीच सावरण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर, एक गोष्ट लक्षात ठेवा, गुन्हेगार एकदा केलेला गुन्हा विसरून जातो आणि नंतर तो गुन्ह्यांवर गुन्हे करत सुटतो, पण तो गुन्हा मात्र त्याला विसरत नाही. एक दिवस तो त्यालाच शिक्षा देतो. तोंडातील निकोटेक्स थुंकून देत ऑफिसर म्हणाला. प्रियलनं गाडी चालवायला घेतली. रविकुमार आता समोरच्या सीटवर बसला होता. कार घाटी हॉस्पिटलच्या बाहेर पडली. प्रियलच्या घराकडच्या रस्त्यानं गाडी जात होती. औरंगाबादची प्रसिद्ध पाणचक्की ओलांडून थोडं अंतर पुढे जाताच रवीनं गाडी बाजूला घ्यायला सांगितलं. त्यानं प्रियलकडे सुट्ट्या पैशांची मागणी केली. तिनं काही न कळून पैसे दिले तसा रवी रस्त्याच्या बाजूला असलेल्या पानटपरीवर गेला. गाडीमध्ये सिगारेट ओढली तर चालते का? रवीनं विचारलं. तुम्ही डॉक्टर आहात ना? तुम्हीच धूर सोडत बसलात तर लोकांना काय सांगणार? प्रियल म्हणाली. रवी कारमध्ये येऊन बसला. त्यानं सिगारेट शिलगावली. अरे मी काय बोलते समजत नाही का? ती चिडली होती. आदित्य 2 बोटात सिगारेट धरून तसाच बसून होता. सिगारेट शिलगावली तर पोरगी भडकेल आणि तशीही त्याच्या पोटात गडबड सुरू होती, तीही वाढेल ही सुद्धा भीती होती. माझे वडील तुमच्या वडिलांच्या कंपनीत मॅनेजर आहेत, मी नाही, आणि ही कार माझी आहे. प्रियलची बडबड सुरूच होती. रवीनं काच खाली घेत एक एक झुरका घ्यायला सुरुवात केली. एकतर तुमच्यामुळे मला उशीर झालाय आधीच, आणि वरून तुम्ही हा धूर सोडताय. कमीत कमी 2दा तरी विचारायला पाहिजे माझ्या गाडीत काही करताना. प्रियलच्या रागाचा पारा चढत होता. मी ओढू शकतो का सिगरेट? म्हणजे मी ओढू शकतो का सिगरेट तुमच्या गाडीत? पाठीमागून आदित्यचा आवाज आला तसं तिनं रागातच मागे वळून पाहिलं. धुराचा झोत हवेत सोडत रवी म्हणाला, आपल्याला आत्ताच्या आत्ता औरंगाबाद सोडून जायचंय. काय? तो अधिकारी काय म्हणाला ऐकलं नाहीस का? आदित्यनं आश्चर्यानं विचारलं. ते काहीही असो, आपल्याला आता इथून निघायचंय. रवी त्याच्या मतावर ठाम होता. तुम्हाला जायचं तिकडे जा, पण पुढच्या वेळी जामिनासाठी माझी वाट पाहू नका, प्रियल म्हणाली. न्यायाधीशांचा खून झालाय. चेहऱ्यावरची रेष जराही न हलवता रवी म्हणाला. काय? काय सांगतोयस तू? प्रियल आणि आदित्य एकदमच किंचाळले. होय, न्यायाधीश कृष्णकांत दीक्षितांनी आत्महत्या केलेली नसून त्यांचा खून झालाय, त्यांना मारण्यात आलंय, रवी म्हणाला. एवढं आत्मविश्वासानं तुम्ही हे कसं काय सांगू शकता? प्रियलनं विचारलं. आजवर मला सर्वात जास्त कोणी कोड्यात टाकलं असेल तर त्या न्यायाधीशानं. अरे पार्टी काय, एपिलेप्सी काय, आत्महत्या आणि आता तर चक्क खून. शेवट काय होणार या सगळ्याचा? काही कळायला मार्गच नाही, आदित्य म्हणाला. तुम्हाला का वाटतं खून झाला असेल? प्रियलनं उत्सुकतेनं विचारलं. खून झाला असेल नाही, खून झाला आहे असं म्हटलं मी, रवी म्हणाला. पण कोणत्या आधारावर? प्रियलनं विचारलं. सांगतो, आधी आपण हॉटेलकडे जाऊयात, रवी म्हणाला. माझं पेपर प्रेझेंटेशन आहे, मला विद्यापीठात जायचंय, म्हणून तर हे ब्लेझर घालून आले मी. प्रियलचा आवाज आता आधीपेक्षा मवाळ झाला. कदाचित न्यायाधीशांच्या मृत्यूच्या उत्सुकतेमुळे असेल. ठीक आहे, तुम्हाला उशीर होत असेल तर तुम्ही जा गाडी घेऊन, आम्ही ऑटो करून हॉटेलमध्ये जातो. रवीनं शिल्लक राहिलेलं सिगारेटचं थोटूक बाहेर फेकून दिलं. प्रियल थोडी विचारात पडली. तिला काय वाटलं कुणास ठाऊक. ती म्हणाली, मी तुमचं ऐकूनच जाणार. प्रियलनं गाडी हॉटेलच्या दिशेनं वळवली. ठीक आहे, न्यायाधीश कृष्णकांत दीक्षितांचा मृत्यू हा फाशी बसल्यामुळेच झालेला आहे. खोलीतील नायलॉनच्या दोरीनं त्यांना फाशी बसलेली आहे. तर आता आपल्यासमोर प्रश्न हा आहे की त्यांनी स्वतःहून फाशी घेतली की त्यांना दुसऱ्यानं दिली. एखादी व्यक्ती स्वतः फाशी घेते तेव्हा
आणि दुसरी व्यक्ती फाशी देते तेव्हा नेमकं काय काय घडतं ते सांगतो. एकच गोष्ट पुन्हा पुन्हा किती वेळेला सांगणार आहेस? मुद्द्याचं बोल ना, आदित्य म्हणाला. बरं सांगतो. दोन्ही वेळेस काही गोष्टी सारख्या घडतात, तर कधी काही फरक असतात. आधी सारख्या गोष्टी सांगतो. स्वतः फाशी घेतल्यावर किंवा दुसऱ्यानं फाशी दिल्यावर डोळे पूर्णपणे उघडे राहू शकतात किंवा अर्धवट उघडे राहू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे जीभ बाहेर येऊ शकते, कधी मध्येच राहू शकते किंवा कधी दाताखाली चावली जाऊ शकते. दोन्ही परिस्थितीत गळ्याच्या समोरच्या बाजूला नखाचे ओरखडे असू शकतात, एखादे वेळी नसूही शकतात. दोन्ही वेळेस मेलेल्या व्यक्तीच्या नखामध्ये एखादा केस किंवा मग थोडंसं रक्त असू शकतं किंवा नसूही शकतं. दोन्ही परिस्थितीत गळ्याभोवती फासाची खूण, निशाण हे असतंच. हा झाला सारखेपणा. आता दोन्हीतला फरक सांगतो. आदित्य आणि प्रियल रवीचा प्रत्येक शब्द मन लावून ऐकत होते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गळ्याभोवतीच्या खुणा. स्वतः फाशी घेतलेल्या व्यक्तीच्या गळ्याभोवती 2 तिरप्या खुणा तयार होतात, त्यांना व्ही मार्क म्हणतात. तर दुसऱ्यानं फाशी दिल्यावर सरळ किंवा चंद्राकृती खूण तयार होते, जिला ओ मार्क म्हणतात. दुसरी गोष्ट अशी की स्वतः फाशी घेतल्यावर अंगावरचे कपडे जवळजवळ जसे आहेत तसेच राहतात, डोक्याचे केस पण तसेच राहतात. पण दुसऱ्यानं फाशी दिल्यावर अंगावरचे कपडे फाटलेले असतात किंवा चुरगाळलेले असतात, केस विस्कटलेले असतात, कपड्यांवर रक्ताचे डाग असू शकतात. स्वतः फाशी घेतल्यावर खोलीमध्ये फक्त एखादी वस्तू जसं की खुर्ची, स्टूल पडलेलं असतं, तर दुसऱ्यानं फाशी दिल्यावर खोलीमध्ये झटापट झालेल्या खुणा असतात. उदाहरणार्थ एखादी काच फुटणे, जमिनीवर पाणी सांडणे, फ्लॉवर पॉट फुटणे इत्यादी. यांना स्ट्रगल मार्क्स म्हणतात. अशा प्रकारचे फरक असतात. आणि ती सुसाईड नोट वगैरे? प्रियलनं विचारलं. हो, ते राहिलंच. आत्महत्येमध्ये सुसाईड नोट लिहिणं हे कॉमन असतं, पण कदाचित जबरदस्तीनं सुद्धा लिहून घेतली जाऊ शकते किंवा दुसरं कोणीही लिहू शकतं. त्यासाठी योग्य तज्ज्ञांकडून तपासाची गरज असते. तर आता वरील सर्व मुद्द्यांचा विचार करून आपण आपल्या न्यायाधीशांबद्दल पाहू. मी खोली पूर्णपणे निरखून पाहिली आहे आणि दीक्षितांना मॉर्च्युरीमध्येही पाहिलंय. न्यायाधीशांच्या गळ्याभोवती 2 रेषा म्हणजेच व्ही मार्क आहे. त्यांचे डोळे अर्धवट उघडे आहेत, जीभ तोंडातच आहे. गळ्याभोवती नखांचे कसलेही ओरखडे नाहीत की नखांमध्ये केस किंवा रक्त नाही. त्यांच्या अंगावरचे कपडे फाटलेले नव्हते. एवढंच काय तर केसही अगदी व्यवस्थित होते. कपड्यांवर कसलेही डाग नव्हते. खोलीमध्ये कोणत्याही प्रकारचे स्ट्रगल मार्क्स नव्हते. फक्त एक सोफा आडवा पडलेला होता. सुसाईड नोट न सापडता त्यांनी माझ्या मोबाईलवर एक मेसेज केला होता मरण्याआधी, अर्ध्या तासापूर्वी. लांबलचक बोलून रवी थांबला. त्यानं आदित्यकडे पाहिलं. आदित्य चक्रावून म्हणाला, तू स्पष्ट केल्याप्रमाणे वरील गोष्टींवरून एकच गोष्ट सिद्ध होते की न्यायाधीशांनी स्वतःहून फाशी घेऊन आत्महत्या केली आहे आणि तू वरून म्हणतोस की त्यांना मारण्यात आलंय. कसं शक्य आहे? या सर्व गोष्टींवरून हेच सिद्ध होतं की न्यायाधीशांनी आत्महत्या केली, पण आणखी एक अशी गोष्ट आहे ज्यामुळे त्यांची हत्या झाली या मतावर मी पोहोचलो. ती गोष्ट म्हणजे त्यांच्या बोटातील अंगठी. कोणती अंगठी? प्रियलला यातलं काहीच माहीत नव्हतं. काल रात्रीच्या पार्टीमध्ये मी दीक्षितांच्या बोटामध्ये एक अंगठी पाहिली. अंगठी पाहता क्षणीच मी त्याकडे आकर्षित झालो होतो, कारण अशा प्रकारे 2 तलवारी परस्परांना छेदत असलेली अंगठी मी प्रथमच पाहिली होती. मला आताही आठवतंय, काल रात्री त्यांच्या बोटात ती नॉर्मल जशी असते तशीच होती. तीच अंगठी हत्या झालेल्या खोलीत पाहिली तेव्हाही तशीच होती, पण मॉर्च्युरीमध्ये जेव्हा पाहिली तेव्हा मात्र अंगठी न्यायाधीशांच्या बोटात घट्ट रुतून बसलेली होती. रवीनं मोठा श्वास घेतला. पण यावरून सिद्ध काय होतं? प्रियलनं विचारलं. रवी बोलू लागला, रात्री आणि पहाटे सहज बसलेली अंगठी आता घट्ट झाली कारण त्यांचं बोट सुजलं होतं. एवढंच नव्हे
तर त्यांच्या पूर्ण उजव्या हातालाच सूज आली होती. डाव्या हाताला कसलीही सूज नव्हती. ज्या अर्थी त्यांच्या एकाच हाताला सूज आलेली आहे, याचा अर्थ त्या हाताला एकतर मार लागलेला आहे किंवा मग त्या हातामध्ये काहीतरी घुसवलं गेलेलं आहे. हाताला मार लागल्याची कसलीही चिन्ह नाहीत, त्यामुळे उरतो दुसरा पर्याय. त्यांच्या बोटामध्ये काय घुसवलं असावं जे उघड्या डोळ्यांनाही सहजपणे दिसणार नाही. इंजेक्शन, आदित्य पटकन म्हणाला. बरोबर, शिकलास मित्रा तूही, रवीनं उत्तर दिलं. म्हणजे त्यांना आधी कोणीतरी इंजेक्शन देऊन मारलं आणि नंतर फाशी देण्याचा बनाव रचला, असंच ना? प्रियललाही आता या प्रकरणात रस वाटू लागला. नाही मिस प्रियल, असं नाही होऊ शकत. कारण इंजेक्शनमधून दिलेलं जे काही औषध किंवा विष आहे ते शरीरात तसंच राहून ऑटॉप्सी म्हणजे पोस्टमॉर्टममध्ये कळून येईल आणि तपासाला दुसरी दिशा मिळेल. ही आत्महत्या नसून दुसरं काही आहे यावर तपास सुरू होईलच. ज्याने कोणी हे केलं त्याला मात्र कोणत्याही परिस्थितीत आत्महत्येवरून लक्ष वळू द्यायचं नव्हतं. मग गाडी मुख्य रस्त्यावर वळवत प्रियलनं विचारलं. याचा अर्थ हा की दिलेलं इंजेक्शन फक्त गुंगी आणण्यासाठी देण्यात आलं होतं, रवी म्हणाला. मग तेही इंजेक्शन शरीरात राहीलच की, पोस्टमॉर्टममध्ये दिसून येईलच. आदित्यनं रवीची चूक काढली. इथंच तर खरी गोम आहे आधी. सुपर प्लॅन, अतिशय विचार करून अभ्यास करून खेळलेली चालही. रवी आदित्यला टाळी देत म्हणाला. दोघांची उत्सुकता वाढीला लागली होती. प्रियल तर तिचं पेपर प्रेझेंटेशन प्रोजेक्ट विसरून रवीचं बोलणं ऐकत होती. ज्युनियर, मी तुला म्हणालोही होतो की 2 पेग पिऊन माणूस जास्त अलर्ट होतो. तुझी काही चूक नाही, कारण तू 4 पेग प्यायला होतास. त्यामुळे विसरला असशील की पार्टीमध्ये जेव्हा मी न्यायाधीशांना केक भरवत होतो तेव्हा त्यांनी नकार दिला होता. ते म्हणाले होते की मला डायबेटीस आहे. अच्छा, म्हणजे त्यांच्यावर डायबेटीस ट्रीटमेंट सुरू होती तर? आदित्यनं विचारलं. मग? प्रियलनं विचारलं. तेच तर. त्यांना असं औषध देण्यात आलं आहे की जे न्यायाधीश रोज घेत होते, जेणेकरून पोस्टमॉर्टम मध्ये जरी आढळून आलं तरी त्यानं काहीच फरक पडणार नाही. थोडं थांबून रवी पुढे म्हणाला. त्यांना ते नेहमीच घेत असलेलं डायबेटीसवरचं औषध जास्त प्रमाणात दिलं गेलं जेणेकरून त्यांना गुंगी येईल. जास्त प्रमाणात घेतल्यास गुंगी येणं हे डायबेटीसमध्ये होऊ शकतं, पण त्या मारेकऱ्याकडून 2 चुका झाल्या. पहिली चूक ही की तो डॉक्टर नाही, आणि दुसरी चूक ही की ज्या माणसाला त्यानं या प्रकारात अडकवलंय तो डॉक्टर आहे. रवी स्वतःवरच खुश झाला. डायबेटीसमध्ये उपचारासाठी वापरण्यात येणारं एक सर्वसामान्य औषध आहे, ज्याच्या अतिवापरामुळे गुंगी तर येतेच, पण त्याचा सर्वात मोठा साईड इफेक्ट हा आहे की इंजेक्शन घेतलेल्या जागेवर किंवा अवतीभोवती सूज येते. बस याच ठिकाणी तो फसला. रवीनं लांब लचक विवेचन दिलं. कोणतं औषध? आदित्यचा प्रश्न. थायाझोलिडिन डायोन्स किंवा ग्लिटाझोन असू शकतं, रवी उत्तरला. त्या मारेकऱ्यानं हे औषध देऊन त्यांना गुंगी आणली आणि मग सारा आत्महत्येचा बनाव रचला. इथं कोणीही फसणं साहजिकच आहे, रवी म्हणाला. दोघंही अवाक होऊन रवीकडे पाहू लागले. मित्रा, पहिल्यांदा मला आज मनापासून वाटतंय की तू खरंच डॉक्टर आहेस, आदित्य कौतुकानं म्हणाला. पण त्यांना दार उघडून अशा पद्धतीनं मारणं एवढं सोपं होतं का? प्रियलनं शंका काढलीच. न्यायाधीशांनी रात्री झोपताना स्वतःहून हाऊसकीपिंगला पहाटे लवकर उठवायला सांगितलं होतं. मारेकऱ्याला हे माहीत असावं म्हणून त्यानं याचा फायदा घेतला असावा, रवीनं उत्तर दिलं. पण हा मारेकरी कोण असेल? आदित्यनं विचारलं. IB ऑफिसर अजित माने, रवीनं शांतपणे उत्तर दिलं. दोघांसाठी हा धक्काच होता. तशीही रवीला एकदम शांततेत सस्पेन्स फोडून धक्का देण्याची सवय होती. दोघांच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह खूप काही विचारत होतं. काहीही बोलू नकोस रे, आधीच तो माणूस जीवावर उठलाय आणि तू हे काय बोलतोयस? आदित्य म्हणाला. हे बघ आदित्य, हत्या झाली ती खोली मी आतून निरखून पाहत होतो तेव्हा तुला आठवत असेल
मी आडव्या पडलेल्या सोफ्याआड डोकावून पाहिलं होतं. तिथं मला सोफ्याच्या खाली दबलेली छोटीशी गोल वस्तू चमकताना दिसली. ती एखाद्या कॉईनसारखी होती. त्यावर शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेवरील अक्षरं असल्यासारखी वाटली मला. पण ही हत्या असावी असं त्यावेळी डोक्यात आलंच नाही, त्यामुळे विशेष काही वाटलं नाही त्याचं. पण त्यावरून सरळ ऑफिसर मानेवरच आरोप कसा काय? प्रियलनं विचारलं. कारण ती पडलेली वस्तू म्हणजे महाराजांच्या राजमुद्रेतील अक्षरं असलेलं चांदीचं बटण होतं. ऑफिसरच्या कोटाला तशीच बटणं होती. चांदीचं फक्त एक बटण जे सर्वात वर होतं ते मात्र गहाळ झालं आणि पुरावा म्हणून आपल्यासाठी सोफ्याआड जाऊन बसलं. गाडी हॉटेलच्या